Good morning, students. In last part, we have learned that how to solve the simultaneous equation by graphical method. Last period, we complete the one example. Now we take another example, another different example. Solve the simultaneous equation 3x minus 4y is equal to minus 7 and 5x minus 2y is equal to 0 graphically. आता कालचं सोडवलेलं इक्वेशन तुम्ही जर निरीक्षण केलं, कालचं जर तुमच्या लक्षात असेल, कालचं इक्वेशन जर लक्षात असेल आणि आजचं इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर थोडासा परत फरक दिसतोय तुम्हाला बघा इथं. कालच्या इक्वेशन मध्ये काय होतं तर हे x आणि y चं दोघांपैकी एकाचा कोएफिशियंट हा 1 होता. इथं सुद्धा बघा कोएफिशियंट 1 नाही. कोएफिशियंट 1 असल्यावर आपल्याला हे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे कोऑर्डिनेट्स मिळवणं आपल्याला सोपं जातं. पण आज थोडंसं हे वेगळं इक्वेशन आहे. आता इथं बघा, इथं आता आपण काय करूया, हे इक्वेशन थोडंसं रूपांतरित करून घेऊया. Therefore 3x is equal to minus 7 minus 4y becomes plus 4y. आपण हे इक्वेशन रूपांतरित करून घेतलेलं आहे. आता या इक्वेशन मध्ये आपण कुणाच्या किमती घालणार, आणखी आपल्याला रूपांतरित कर, आणखी थोडंसं हे रूपांतरित करू शकतो आपण. हे 3x आहेत, पुढे जाऊन आपण x इज इक्वल टू मायनस 7 प्लस 4y अपॉन 3. नाउ we put here the value of y. Putting the value of y, we get the value of coordinate x. Now here, आता आपण इथं किमती ठेवताना एक लक्षात आलं पाहिजे आपल्या की इथनं जी क्रियेतनं मिळणारी संख्या आहे त्याला 3 भाग जाणार आहे. शक्यतो आपण हे कोऑर्डिनेट्स मिळवताना पूर्णांकात यावे हाच विचार आपण करायचा. अपूर्णांकात आले तर आपल्याला पुन्हा ग्राफवर प्लॉटिंग करताना आपल्याला अवघड जाते आणि म्हणून इथं पूर्णांकात येण्यासाठी आता इथं आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की इथली संख्या येत असताना ही 3 भाग जाणारी संख्या यावी. 3 भाग जाणारी संख्या इथं यावी. आता बघा इथं मी पुट द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ y हिअर y इज इक्वल टू 1. आता इथं y बरोबर 1 घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा. x इज इक्वल टू मायनस 7 प्लस 4 इंटू पुट y इज इक्वल टू 1 4 इंटू 1 अपॉन 3. Therefore x इज इक्वल टू मायनस 7 4 इंटू 1 4 प्लस 4 अपॉन 3 is equal to, here look here, minus 7 and plus 4. मोठ्यातनं लहान वजा करायचं आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं. वजा 3/3 बरोबर 3 एके 3. x is equal to, therefore x is equal to 1. Now look here, minus 3 upon 3 is equal to minus 1. Therefore x is equal to minus 1. Here we write x, value of the x coordinate minus 1 and y coordinate 1. Here minus 1 and 1. Now we take the second value, y is equal to 4. y is equal to 4. आता इथं बघा मी ही 4 घेतली, 0 घेतलं नाही, 2 घेतलं नाही, कारण इथं आपल्याला शक्यतो पूर्णांकात ही किंमत मिळावी म्हणून ह्या किमती मी ऍडजस्ट केलेल्या आहेत. आता y इज इक्वल टू 4 घेतल्यानंतर काय मिळते बघूया. Therefore x इज इक्वल टू मायनस 7 प्लस 4 इंटू 4 अपॉन 3. लुक हिअर, मायनस 7 4 चौक 16 अधिक 16 छेद 3. आता वजा 6 आणि अधिक 16, मोठ्यातनं लहान वजा करायचं आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं. बरोबर 9/3 बरोबर 9/3. 3 एके 3 3 त्रिक 9. आपल्याला
9/3 is equal to 3. Now value of x is 3 and value of y is 4. We get the point 3 and 4. आता इथं ह्या किमती थोड्याशा अवघड आहेत. आता जर इथं 4 घेतलेली आहे आपण, आता याच्यापेक्षा मोठी किंमत घ्यावी लागणार आहे, त्यावेळी आपल्याला पूर्णांकात ह्या पॉइंट मिळेल. त्यामुळे कमीत कमी 2 पॉइंट्स आपल्याला पुरेसे होतात आणि म्हणून इथं आपण 2च पॉइंट घेणार आहे. आता सेकंड इक्वेशन वी सॉल्व 5x. सेकंड इक्वेशन इज द 5x minus 2y is equal to 0. आता हे इक्वेशन सुद्धा आपण रूपांतरित करून घेऊया. Therefore, look here, minus 2y is equal to 5x अधिक आहे, तिकडे गेल्यावर मायनस होणार आहे, minus 5x. Therefore, आता ही चिन्ह मायनस, दोन्हीकडचे मायनस चिन्ह कॅन्सल करूया. 2y बरोबर 5x येणार आणि y बरोबर 5x छेद 2. y बरोबर 5x छेद, पहिल्यांदा काय केलं, मायनस मायनस कॅन्सल केलं आणि त्याच्यानंतर हे 2 गुणिले आहेत, इकडे जाऊन भागिले केले. आता पुढे आपण किमती ठेवूया. पुट द फर्स्ट वी पुट द व्हॅल्यू ऑफ x. x is equal to 0. Therefore, y is equal to 5 into 0 upon 2 is equal to 0 upon 2 is equal to 0. X is equal to 0, y is equal to 0. We get the first point here. X is equal to 0 and y is equal to 0, 0, 0. Then second point, for getting second point, we put here, we put the value of x is equal to 2. When we put the value of x is equal to 2, we get y is equal to 5 into 2 upon 2 is equal to 10 upon 2. Y is equal to, बे के बे पंचे 10. Y is equal to 5. And therefore, next point is the 2 and 5. 2, 5. We put the next value, third value. X is equal to minus 2. आता -2 ठेवल्यानंतर बघा, अशा किमती ठेवायच्या की 2 न भाग जाणारी संख्या यावी आपल्याला वरती अंशामध्ये. Therefore, we put here y is equal to -2. Sorry, x is equal to -2. Y is equal to 5 into -2 upon 2 is equal to -10 upon 2 is equal to -5. We get the next point. We put the -2x. We get the y is also -5. Next point is the -2 and -5. Now आपल्याला आता बघा हे 2 टेबल मिळालेले आहेत. मी सांगितले तुम्हाला की टेबलला अर्धा मार्क परीक्षेमध्ये दिला जातो आणि म्हणून हे जे 2 टेबल मिळालेले आहेत, ह्या टेबलवरनं आपल्याला आता ग्राफ काढायचा आहे. आता बघूया, आपण पहिल्यांदा हे पॉइंट मिळूया. काल सांगितलं आपल्याला मी की vertical axis is the y o y dash and horizontal axis is the x o x dash. We plot the first point of the first equation, that is the x minus 1 and y 1. X minus 1 and y 1. Look here. आपल्याला ग्राफ पेपरवर परफेक्ट पॉइंट काढता येतात. सेकंड पॉइंट x3. x is the 3 and y is the 4. x is the 3 and y is the 4. Look here. अचूकता येण्यासाठी थोडं पट्टीचा आपण वापर करूया. This is the next point. This is the next point. Look here. Second, we draw the first line. आलेख कागदावरती आपल्याला परफेक्ट असा ग्राफ काढता येतो.
इथं थोडीसा आलेख कागद नसल्यामुळे थोडीशी अडचण आपल्याला निर्माण होते. दिस इज द ग्राफ ऑफ इक्वेशन 3x right here 3x minus 4y is equal to -7. This is the graph of equation 3x minus 4y is equal to -7. Now we construct the another graph, that is the for line 5x minus 2y. First point is the 0 0. X is 0, y is also 0. Second point, x is 2 and y is 5. Look here. Look here. And third point, -2 and -5. This is the -2 and -5. Look here, this is the third point. Now we join these points and we get the graph of another line. Look here. Sorry. This is the graph of another line, and here graph of line equation is the 5x minus 2y is equal to 0, and here is the point of intersection. Here is the point of intersection. Now this point of intersection is the solution of our given equations. This is the solution of our equation. Here is the 2.5 y and 1 is the x, that is the 1 and 2.5. Here we write the answer 1 and 2.5 are solution of given equation. Given equations. In this way we solve another example graphically. आता इथं बघा, हे आपलं सोल्युशन बरोबर आहे की नाही आपण हे चेक करून बघत असताना पहिल्या इक्वेशन मध्ये तुम्ही x ची किंमत 1 घाला आणि y ची किंमत 2.5 घाला, बरोबर आपल्याला आन्सर हे -7 येणार आहे. म्हणजे आपण ताळा करून पाहिला तरी चालतोय. आणि अशा प्रकारचं हे थोडेसे वेगळे उदाहरण आहे. ह्याच्यात जास्त पॉइंट आपल्याला घेता येत नाही. एकटा सहगुणक असला इथं वायचा असेल किंवा एक्सचा असेल त्यावेळी आपल्याला ही इक्वेशन सोपी पडतात. पण इथं थोडीशी इक्वेशन ही अवघड आहे. आणखी एक थोडस हे इक्वेशन मी वाढवते. लाईन, ह्या इक्वेशनची लाईन मी थोडीशी वाढवली. आता ही लाईन जर मी वाढवली तर इथं बघा एक यातच तुम्हाला हॉट प्रश्न कशा पद्धतीचा विचारलेला असतो, तर हा ग्राफ काढा या दोन इक्वेशनचा, सोल्युशन त्याचे लिहा आणि त्याच्यातच पुढे जाऊन विचारलेलं असतं की इथं तयार झालेला हा जो ट्रायंगल आहे, इथं तयार झालेला ट्रायंगल बघा, ट्रायंगल ABC असा ट्रायंगल आपण विचारात घेतला तर ट्रायंगल ABC. तर या तयार झालेल्या ट्रायंगलचा एरिया काढा, असंही आपल्याला ह्यात हॉट प्रश्न विचारलेला असतो. मग आता यात काय करणार आपण, एरिया काढताना या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा जो आहे तो बेस घ्यायचा आपण आणि ही जी आहे ही हाईट आपण घ्यायची. आता इथं हाईट जी आहे ती किती आहे बघा 2.5 आणि आता हा बेस जो आहे याचा तो आता इथं आलेख कागद नसल्याने हे थोडस इकडे तिकडे झालेलं असणार आहे. हा 2 वरच येणार आहे की त्याची बेस येणार आहे 2 सेंटीमीटर आणि हाईट येणार आहे 2.5 सेंटीमीटर आणि हा जो तयार झालेला ट्रायंगल आहे या तयार झालेल्या ट्रायंगलचा एरिया त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करून आपण हा काढायचा.
पुन्हा एकदा सांगते, आलेख काढत असताना आपल्याला हा टेबल महत्वाचा आहे, टेबलला मार्क आहेत. आलेख कागदावरती आपण स्केल हे लिहिलंच पाहिजे आणि तुम्हाला सांगितलंय प्रत्येक ह्या आलेखाच्या उदाहरणामध्ये स्केल हेच राहणार आहे की ऑन बोथ एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, म्हणजे एका सेंटीमीटरवर 1 युनिटच आपण घेणार आहे. त्यानंतर जे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस आहे आणि त्याच्यावर आपण हे जे पॉइंट्स दिलेले आहेत, मार्किंग जे म्हणजे हे स्केल जे मांडलेलं आहे त्याला आपल्याला अर्धा मार्क आपल्याला दिला जातो. आणि हा जो एका लाईनचा ग्राफ आणि हा दुसऱ्या लाईनचा ग्राफ त्याला 1-1 मार्क आहे आणि आपल्याला ह्या सोल्युशनला पुन्हा अर्धा मार्क, 3 मार्काला असेल तर या पद्धतीनं ह्याची विभागणी केली जाते. अशा पद्धतीनं आपला हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द ग्राफिकल मेथड हा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. आता उद्याच्याला आपण पुन्हा भेटणार आहोत आणि नवीन पाठामध्ये पुढच्या तासाला आपण नवीन पद्धत सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याची पाहणार आहोत. तोपर्यंत